गावाच्या चौपालवरती होती खूप मोठी चिंता पसरली होती. गौरीने परत ताडांच्या झाडांची राह दाखवली. गोड फळ आणि तिखट मसाल्यांचा झाला संगम. ताडच्या अनोख्या चाटने मनामध्ये केलं सगळ्यांच्या घर. मेल्यामध्ये जिंकून चमकली गावातली नई शान. मेहनत आणि अनोख्या विचाराने पुढे केलं सर्वांचं मान. दिवसाची सुरुवात होते गावाच्या चौपालमध्ये. वरती सूर्य खूप तेजीने चमकत होता. चौपालमध्ये लक्ष्मण आणि आशिष आणि काका बाकी सर्व गावातल्या लोकांसोबत एकत्र येतात. त्यांच्यासमोर एक बॅनर लागलं होतं. त्यावरती लिहिलं होतं, वार्षिक स्वाद मेला प्रतियोगिता. सर्वजण त्या बॅनरकडे बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हलकसं चिंता साफ दिसते. मित्रांनो, आपल्याला काहीतरी विचार करावाच लागेल. शहरातले लोक आपल्या गावात येतील. जर आपल्याकडे त्यांना दाखवायला काही राहिलंच नाही तर सगळी आपली चेष्टा करतील. लक्ष्मण, आपल्याकडे आहेच काय? आपल्याकडे तर मोठे कारखाने सुद्धा नाहीये आणि खायला कोणती तरी गोष्ट पण नाहीये. मला तर वाटतं की आपल्याला यावेळी या प्रतियोगितामध्ये भागच नाही घेतलं पाहिजे. हारणं या दुनियात सोपं काम आहे, पण लक्षात ठेवा, निसर्गाने आपल्याला खूप गोष्टी दिल्या आहेत. फक्त आपले डोळे त्याला बघू नाही शकत आहेत. लक्ष्मण आणि आशिष चिंतेत दिसतात. त्यांना अजूनही गावातली इज्जतची चिंता वाटत होती. रात्रीच्या वेळेला लक्ष्मण आपल्या बाकड्यावरती बसला होता आणि फक्त खाली ताटाला बघत होता. खूप गंभीर विचारात बसला होता. तेवढ्यातच गौरी तिथे जेवण घेऊन येते आणि त्याच्याजवळ बसते. तुम्ही अजूनही त्या त्योहाराबद्दल विचार करताय? जेवण थंड होत आहे, थोडं खाऊन घ्या ना. गौरी, पूर्ण गावाची अपेक्षा आपल्यावर आहे. शहरातल्या लोकांना नवीन आणि वेगळ्या गोष्टी खूप आवडतात. आपल्याकडे फक्त हे जुने शेत आणि झाडं आहेत. त्याच्यात काय वेगळेपणा आहे? वेगळं पण गोष्टींमध्ये नाही तर त्यांना बनवण्यामध्ये असतं. उद्या तुम्ही आणि आशिष उत्तरच्या दिशेला जुन्या शेतात जावा. कदाचित तुम्हाला तिथे काही उत्तर मिळेल. लक्ष्मणला अजूनही या गोष्टीला घेऊन उलझलेला होता, पण गौरी अजूनही खूप विश्वासात होती. लक्ष्मण आपलं मन मारून मान्य करतो. इथेच ही रात्र संपून जाते. दुसऱ्या सकाळी लक्ष्मण आणि आशिष उत्तरच्या दिशेने रस्त्यावरती चालत होते. रस्त्याच्या दोन्हीकडे लांब ताडांची झाडं होती. लक्ष्मणच्या डोळ्यामध्ये उमेदची किरण होती, पण आशिष पूर्णपणे थकलेला आणि घामाने भिजलेला होता. लक्ष्मण, आपण इकडं का आलोय? इथे तर फक्त उंच ताडीचे झाड आहेत. हे कोणत्याच कामाचे नाही आहेत. तुमचे लाकडं सुद्धा एवढे मजबूत नसतात जेवढे सागवानचे असतात. गौरीने सांगितलं होतं की इकडे आपल्याला काहीतरी भेटेल. बघ, हे झाड आपल्या पूर्वजांच्या वेळीपासून इकडे आहे. ह्याच्याकडे लक्ष न देता हे आपल्याला फळ देतं. ह्याच्यात काहीतरी गोष्ट असेल ना. हे फळ, हे ताळगोळा, ह्याला तर फक्त असं खाल्लं जातं. ह्याच्यात काय खास आहे? शहरातले लोक हे बघून प्रभावित नाही होणार आहे. लक्ष्मण एक खूप जुन्या ताडाच्या झाडाजवळ येऊन खाली उभा राहतो. तो वरती बघतो तर झाडावरती खूप सारे ताडाची फळं लागली होती आणि खाली पण कितीतरी फळं पडली होती. लक्ष्मण त्यामधून एक उचलतो आणि लक्ष देऊन बघतो. जरा ह्याला बघ, किती सुंदर आहे. हे पूर्ण बर्फासारखं दिसत आहे. तू कधी विचार केला आहेस की आपण ह्याच्यासोबत काय काय करू शकतो? आपण याला खातो, अजून काय? हे थंड असतं आणि पोटासाठी चांगलं असतं. पण हे कोणतं पक्वान नाही आहे लक्ष्मण. हे तर फक्त एक फळ आहे. तीच तर गोष्ट आहे, लोक याला फक्त फळ समजतात. जर आपण ह्याला नवीन रूपात सादर केलं तर, जर आपण ह्याला काहीतरी असं बनवलं ज्याच्याने लोक ह्याची चव कधीच नाही विसरले तर. आशिषला थोडं शक होतं, पण तो लक्ष्मणच्या भरोसाला बघतो. ते विचार करतो की एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि आपल्या मित्राचा मदत करण्याचा प्रयत्न करतो. दोघंही जण पडलेले ताडची फळं एका बोरीमध्ये एकत्र करतात आणि मग दोघंही जण एका आपल्या घरी जातात. काही वेळानंतर लक्ष्मण आणि आशिष ताडाने भरलेल्या बोरीला लक्ष्मणच्या घरी स्वयंपाकघरामध्ये घेऊन येतात. गौरीने आधीच त्या वाळवंट्यावरती काही मसाले तयार केले होते. तिथे काळं मीठ आणि सांडलेला मसाला आणि ताजे पुदिनाचे पानं ठेवले होते.
तिघही जण एकत्र बसतात आणि एक एक करून ताडांच्या फळांना सोलायला चालू करतात. आशिष फळांना वरती भाग काढतो आणि लक्ष्मण आणि गौरी छोट्या छोट्या चाकूने आतमधल्या सफेद फळ बाहेर काढतात. त्यांना खूप सावधानाने सोलावं लागतं. जर वरती छिल्ली तशीच राहिली तर आतमधला स्वाद जरा कडू होऊ शकतं. दोघेही जण या गोष्टीवरती मान्यता देतात. तर तेवढ्यातच आशिषच्या मनामध्ये एक प्रश्न येतो. तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ आणि जिरा का टाकत आहेत? हे तर गोड फळ आहे, हे खराब नाही लागणार. आज तर प्रयोग आहे, गोड आणि तिखटाचं मेळ. आपण याची चाट बनवूया, अशी चाट ज्याला कोणी पहिले चाखलीच नसेल. ते परत एकदा काम चालू करतात. लक्ष्मण ताडच्या फळांना छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापतो. गौरी त्यावरती मसाल्यांचं मिश्रण टाकते. फळ थोडं थोडं मसाल्यांचा रंग पकडतो आणि खूप स्वादिष्ट दिसतात. काही वेळानंतर ताडच्या चाटचा पहिला कटोरा तयार झाला होता आणि लक्ष्मण आणि ती आशिषला देते. सगळ्यात पहिले तर लक्ष्मणच खाईल, शेवटी हा त्याचाच विचार होता. ठीक आहे, देवाचं नाव घेऊन सुरू करूयात. लक्ष्मण एक घास घेतो आणि त्याला लगेचच खूप चांगलं वाटतं. त्याला बघून आशिषही एक घास घेतो आणि त्याला स्वाद त्याचं खूप आवडतं. त्याच्या चेहऱ्यावरती खूप चांगला आनंद होता. वा, हे तर खूप मस्त झालंय. मी तर कधी विचार केला नव्हता की हा साधारण फळ एवढा स्वादिष्ट होऊ शकतो. तिघही जण आपल्या नवीन बनवलेल्या डिशने खूप आनंदित होते आणि हा दिवस इथेच संपतो आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदही होता. दुसऱ्या सकाळी लक्ष्मण आणि आशिष गावाच्या चौपालावरती आपला छोटासा ठेला घेऊन येतात. काकाही तिथे येतात आणि आजूबाजूचे काही लोकही एकत्र येतात. सर्वजण हे नवीन डिशला बघून थोडंसं शक करतात, पण त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा पूर्ण होती. काका थोडेसे नाराज होते. तुम्ही लोकांनी निसर्गाची काय छेडछाड केलीये? ताडीच्या फळाला असं कोण खातं? काका, एकदा याला खाऊन पहा. आम्ही याच्यात काहीतरी नवीन टाकायचा प्रयत्न केला आहे. काका एक चम्मच उचलून थोडंसं घास घेतात, तर गावातली लोक चुपचाप त्यांना शांततेत बघतात. काही वेळानंतर काकाच्या चेहऱ्यावरती हैराणी दिसते. ते लगेचच परत एक घास घेतात. ही तर जादू आहे. तुम्ही एक विसरलेल्या गोष्टीला एक नवीन जादू दिली आहे. आपल्या गावाची ओळख आता हेच बनेल. गावातली लोक खुश होऊन मोठमोठ्याने टाळ्या वाजवतात. सर्वांना हे सगळं डिश एकदा ट्राय करायचं असतं. लक्ष्मण आणि आशिष समजून घेतात की त्यांना आता अजून फळ आणि एक मोठ्या योजनेची गरज आहे. दुसऱ्या सकाळी ताडच्या चाटची खबर पूर्ण गावामध्ये पसरते. आता कोणीही चिंतेत नाही दिसत. सर्वांना लक्ष्मण आणि आशिषच्या योजनेवरती भरोसा होता आणि सर्वजण त्याची मदत करायला येतात. आता ते फक्त पडलेलेच फळ नाही, तर वरती असलेले ताडाच्या झाडांवरनं चांगली फळंही तोडतात. लक्ष्मण आणि आशिषही त्यांच्या सोबत मिळून काम करतात. लक्ष्मण, बघ, आज कोणी पण दुखी नाही आहे. सगळे आपलं काम करत आहेत. मला वाटत आहे की आपण उत्सवाच्या आधीच विजयी पावला आहे. बरोबर बोलतोयस तू. जेव्हा लोक सोबत मिळून काम करतात ना, तेव्हा अवघडातलं अवघड गोष्ट पण आरामात होऊन जाते. आपल्याला फक्त एक दिशेची गरज होती. सर्वजण मिळून काम करत असतात. युवा लोक झाडावरनं फळ तोडतात, तर वयस्कर लोक फळांना चिरतात आणि त्यांच्या आतमधला गुदा बाहेर काढतात. दिवस असाच संपत चालले होते, पण काम नाही थांबत. सर्वजण आपापल्या कामामध्ये लागले होते. आता सर्व तयारीही झाली होती आणि आता सर्व काही एकत्र करण्याचा दिवस आला होता. आपल्याला सफाईचं पूर्णपणे लक्ष ठेवावं लागेल. शहरातली लोक सफाईला खूप महत्त्व देतात आणि लक्षात ठेवा, प्रेमाने बनवलेलं प्रत्येक जेवण खूप जास्त स्वाद देतं. बरोबर गौरी, हा आपल्या गावाचा बक्षीस असेल. सर्वजण या गोष्टीला मान्यता देतात आणि ते आता तयार केलेल्या प्रत्येक गोष्टींना सांभाळून ठेवायला चालू करतात. काही सामानांना मलमलच्या बोरीमध्ये ठेवलं जातं आणि ताडच्या तुकड्यांना मातीच्या भांड्यांमध्ये ठेवलं जातं, कारण ते जास्त ताजं आणि रसदार बनून राहतील. आणि अशी रात्रही संपून जाते. दुसऱ्या सकाळी खूप मोठा मेला लागतो. पूर्ण इलाक्यामध्ये रोशनी, फुलं आणि कागदाने बनलेल्या कित्येक तरी सजावटीने बनलेली होती. मेल्याच्या मधोमध लक्ष्मणचा एक छोटासा ठेला लागला होता, जे फुलं आणि ताडांच्या पानांनी साधंसं बनवलं होतं. लक्ष्मण, आशिष, गौरी आणि काका त्याच ठेल्याच्या बाजूला उभे होते
आणि आपल्या नवीन डिशला सगळ्यांसमोर प्रस्तुत करतात. लक्ष्मण, बघ त्या दुकानात तिकडे किती जास्त गर्दी आहे. आपली दुकान तर खूपच साधारण वाटत आहे. इकडे कोणी येईल का? धीरज ठेव आशिष. सुगंध आणि चांगलेपणा आपोआपच आपला रस्ता बनवतो. काका समोर येतात आणि आपल्या ठेल्यांवरती लोकांना बोलवायला चालू करतात. इकडे या भाऊ, इकडे या बहीण, वेगळी ताळीचा चाट खा. अशी चव जी तुम्ही कधी चाखलीच नसेल. काही लोक थांबतात आणि जे त्यांनी ऐकलं आहे ते त्यांना बघून त्यांच्या मनामध्येही जिज्ञासा येते. शहरातला एक व्यक्ती समोर येतो आणि त्यांचे डिश चखण्यासाठी घेतो. तो हळूच एक घास उचलतो आणि त्याचे डोळे आनंदाने मोठे होतात. त्याला असं वाटतं की त्याने पहिल्यांदा ह्याच्या आधी असा कधी स्वाद घेतला नसेल. हे तर अविस्मरणीय आहे. हे तेवढं ताजं आणि वेगळं आहे. मला तर वाटत होतं की गावाच्या स्टॉल्स मध्ये तेच जुन्या गोष्टी असतील, पण हे तर खूपच क्रिएटिव्ह आहे. धन्यवाद साहेब. हे आमच्या गावातल्या झाडाचं फळ आहे आणि आमच्या कष्टाची चव आहे. यासोबतच अजून काही लोकही तिथे एकत्र येतात. गोष्ट हळूहळू प्रसत जाते आणि ते लगेचच सगळ्यांना द्यायला चालू करतात. गर्दीही वाढतच चालली होती. सर्वजण दमून जातात पण थांबत नाही आणि ह्या जोशमध्ये दिवसही संपून जातो. संध्याकाळी चौघही जण गावाच्या चौपालमध्ये येतात, जिथे बाकी गावातली लोक त्यांची वाट बघत होते. लक्ष्मण आपल्या हातामध्ये एक मोठीशी ट्रॉफी घेऊन येतो आणि चौघांच्याही चेहऱ्यांवरती हलकसं आनंदाने हास्य होतं. त्यांचं खूप आनंदाने स्वागत करतात आणि त्यांच्या जिंकण्याचा आनंद घेतात. लक्ष्मण, मला माफ करणार. मला वाटलं होतं की आपल्या गावात काही पण खास नाही आहे, पण मला आता कळलं आहे की आपण किती अमीर आहे. बघितलं पोरांनो, आपल्याकडे संसाधनांची कमी नव्हती, खरं तर कमी विचारात होती. लक्ष्मण आणि गौरीने आपल्याला आपली मातीची किंमत समजवली. हा फक्त आमचा विजय नाहीये काका, हा पूर्ण गावाचा विजय आहे. आम्ही सोबत मिळून काम केलं आणि एकामेकांवर भरोसा ठेवला. हाच सगळ्यात मोठा फळ आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, आणि आता आपल्या ताडांच्या झाडांना कोणी आता बेकार नाही बोलणार. हे आता आपली ओळख आहेत. सर्वजण या गोष्टींवरती मान्यता देतात आणि इथेच हा दिवसही संपून जातो. काही दिवसानंतर लक्ष्मण आपल्या घरासमोर एक पक्का ठेला लावतो. तो तेच साधारण ताडची चाट गावातल्या लोकांना देतो. आता ही चाट सगळ्यांची पसंदीदा बनली होती आणि सर्वजण त्याला आनंदाने खातात आणि यासोबतच ही गोष्टही इथे संपून जाते.